प्रकाश आंबेडकर नगरात घाणीचे साम्राज्य, नगरपरिषद प्रशासन बेफिकीर। बीड शहरातील इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत। रस्त्यावर व गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतरही नगरपरिषद प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे। वारंवार फोन करूनही नगरपरिषद सीओ साहेबांकडून फक्त उडवीची उत्तरे दिली जात आहेत, अशी माहिती मुकादम मेघराज काळे यांनी दिली। या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। आनंद कुचेकर, बबन बनसोडे, दगडू पाटील, बाळू आवचार, शाहिद शेख, सुलतान शेख मोमीन, रेहान रिजवान शेख, विजय सावंत, रवी अंकुशे, विठ्ठल रोकरे, प्रेम सुतार, सोनू तांगडे, अमोल भांगे, बबन दोनगाव, लक्ष्मण सुतार, शिवम दळवी, दादा धनवे, अमोल खंडागळे, रहीम शेख, यशीन शेख, नंदू काळे, अल्ताफ शेख, इच्छा शेख, सोफियान शेख आदींसह अनेक रहिवाशांनी आपली उपस्थिती नोंदवली। नागरिकांनी तात्काळ घाणीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। स्थानिकांचे म्हणणे आहे की जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर ते मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंब आमच्याकडून वेळेच्या वेळे खननपट्टी घरपट्टी घेतले जाते आणि आमच्याकडे दुर्लक्ष का असं? आम्ही बी माणसं आहोत, आमच्याकडे कोण आम्हाला लिडरशिप आहे का नाही? का उगा 5 वर्षासाठीच एकदा येते लिडरशिप? हे अशात राहायचंय कसं? बघा ही कचरा घाणीचा महापूर आहे इथं। गल्लीतल्या घाणीला कंटाळून आणि कचऱ्याच्या डोंगराला कंटाळून आज युवा शक्ती एकदाच समोर आलेली आहे। जर तुम्ही आमचा प्रश्न सोडविला नाही तर उद्याच्याला आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देऊ आणि आमचे लहान लेकरं घेऊन उपोषणाला बसू। ही सरकारला अंतिम चेतावणी, कारण की आतापर्यंत कोणीही लक्ष देत नाही आमच्याकडे। आम्ही माणूस आहेत, आम्ही बी इथं राहतो, जरा थोडं लक्ष ठेवा, बाण ठेवा जरा।